गणेशला खायची होती मेथीची भाजी, मग ती खुडण्यासाठी मी रानात आले होते. तर मोठी झाली नाही अजून भाजी, पण खुडून आणली आहे बघा, तुम्हाला दाखवते. खुडून आणलेली मेथीची भाजी, त्याचीच तयारी केली आहे. लसूण सोललाय, मस्त असे शेंगदाणे भाजलेत, भाजी धुवून घेतली आहे. आणि आता मी लसूण काय करते, खलबत्त्यामध्ये कुटून घेते. शेंगदाणे पण आपल्या घरच्या ज्या भुईमुगाच्या शेंगा आहेत त्याचे शेंगदाणे आहेत. आणि हे लसूण पण आपल्या रानातला छान लसूण आहे. लसणाची पात पण आता खूप छान आली, ती पण मी काय करेल एखाद्या वेळेस तुम्हाला आणून त्याची पण भाजी करून दाखवेल. म्हणजे भाजीला फोडणीला घालायचा लसूण ते दाखवेल. तर आबडधोबड आपला आता लसूण कुटून झालाय. कढईमध्ये काय करूया, तेल गरम करायला ठेवूयात. एक पवरी तेल घातलंय. जर तुम्हाला मिरची टाकायची असेल चिरून, तर मिरची तुम्ही काय करा, चिरून घ्या किंवा कुटून पण घ्या. मी काय आता मिरची नसल्यामुळे साधीच बनणार आहे. कोणी कोणी अक्का लसूण घालतं, पण मी काय करणार आहे, थोडासा आबडधोबड किंवा खोडून घालायचा. तर मी असा कुठलाय, जास्त थोडासा मोठाच ठेवलाय. आता हलवून घ्यायचा, थोडासा लालसर लसूण करायचा. आणि जी आपली खुडून आणलेली धुतलेली भाजी आहे ती त्या तेलामध्ये म्हणजे त्या लसणामध्ये घालायची. तर छान लसूण थोडासा लालसरच होऊन द्यायचा, म्हणजे लसणाचा वास पण छान भाजीला लागतो. आणि जर डाळ कुठली घालायची असेल आपल्याला तर डाळ पण घालू शकता, पण आज बिना डाळीची मी भाजी बनवणार आहे, गावाकडच्या पद्धतीची मस्त अशी ताजी रानातली मेथीची भाजी. तर आता काय करते, धुतलेली जी भाजी आहे ती सगळी ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आणि खालीवर हलवायची. मी काही ह्या भाजीला ना ताट नाही झाकून ठेवणार आहे, कारण पोळी भाजी आहे, छान ताजी आहे, त्याच्यामुळे शिजायला काही जास्त वेळ लागणार नाही आहे. तर आता सगळी भाजी, धुतलेली जी भाजी आहे ती ह्याच्यात मी घालून घेतली आहे. तर सगळीकडून छान जो आपला लसूण खाली हे केलेला होता, फोडणीला घातला होता, खालीवर करून छान भाजी हे वर खाली करून हलवायची. तर आत्या त्याच्यासाठी मस्त असं खलबत्त्यात काय करतायत, शेंगदाणे कुटतात. मिक्सरला काय होतं, जर खलबत्त्यातली चव वेगळी असते म्हणून म्हणलं थोडंसं मोठं कूट करायचं. तुम्ही ह्याच्यातच हे करा. मीठ घातलं, मीठ घातल्यानंतर भाजीला पाणी सुटलेले छान, त्याच पाण्यामध्ये भाजी न ताट झाकता शिजवायची. चवीला बघा ही भाजी खूप छान लागते. भाजीचा वास पण एवढा सुंदर यायला लागला. आता भाजी आपली छान अशी शिजलेली आहे. त्याच्यात आता मी घालणार आहे खलबत्त्यात मस्त आत्याने कुटलेलं असं मोठं शेंगदाण्याचं कूट. तर हे बघा आता शेंगदाण्याचं कूट घालून झालंय. परत एकदा भाजी काय करायची, छान अशी हलवून घ्यायची आणि आरावरती 5-10 मिनिटं ठेवायची, म्हणजे जे शेंगदाण्याचं कूट आपण घातलेलं आहे ते छान त्याच्यामध्ये शिजून निघतं. मग कोणाकोणाला आवडली मी केलेली ही गावाकडच्या पद्धतीची मेथीची भाजी ते कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तर सगळीकडून छान असं कूट सगळीकडे मिक्स करते, हलवून घेते. पुढच्या वेळी मी तुम्हाला मेथीची भाजी डाळ टाकून हिरवी मिरचीची करून दाखवते. त्याच्यासाठी तुम्ही काय करा, नक्की मला कमेंट्समध्ये सांगा की ताई तू त्या पद्धतीनं आम्हाला बनवून दाखव. तर आता का गणेशला लागलेली आहे भूक. शाळेतनं आल्यापासून म्हणजे त्याला जेवायचं होतं, पण भाजी आवडीची नव्हती सकाळची, म्हणून म्हणला मी भाजी आणली होती मेथीची तर तीच भाजी कर. तर हे बघा शेंगदाणे, मेथीची भाजी, चपाती, असं आहे गणेशचं जेवण. कोणाकोणाला मेथीची भाजी आवडली नक्की कमेंट्समध्ये सांगा.